हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. झेडपी फार्मसी ऑफिसरच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. सो प्रत्येक झेडपीला जायचंय, तुम्हाला चेक करायचं आहे. आता झेडपीच्या ह्या गुणवत्ता याद्या निवड याद्या नाहीये, पण याच्यामध्ये तुमची निवड होणार काही कसं चेक करायचं थोडक्यात मी सांगतो. प्रोसेस फॉलो करा, तुम्हाला लगेच कळेल तुमचं या पदभरतीमध्ये सिलेक्शन झालं आहे की नाही. टोटल जिल्ह्यांच्या याद्या प्रसिद्ध होत आहे, एक एक जिल्ह्याची यादी पडत आहे. सो बघा, ह्या सगळ्या बघायचं असेल तुम्हाला कुठे जावं लागेल. त्यासाठी तुम्ही काय करा, इग्नाइट अकॅडमीचं हे एक चॅनल आहे, तुम्ही ह्या चॅनलला जॉईन करा. इग्नाइट अकॅडमी सरळ सेवा 82,909 सबस्क्रायबर आता आहे, त्यानंतर वाढले असतील तर 82,000 प्लस किंवा आता 83,000 होतील. या चॅनलला तुम्ही सगळे अपडेट जॉईन करण्यासाठी जॉईन करा. कुठेच काही जायची गरज नाही, प्रत्येक मिनिटाची बातमी तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. सो आमची जवळपास 4 ते 5 जणांची टीम याच्यावरती काम करते. सो लगेच जॉईन करा, कुठे जायची गरज पडणार नाही. इथे सगळ्या याद्या पडलेल्या आहेत, सगळ्या चेक करा. एक एक यादी जशी यादी येईल तशी चेक करून इथे पडेल. आता झेडपी फार्मसी ऑफिसरची निकाल लागत आहे, त्याचप्रमाणे इतर पण निकाल लागणारच आहे. म्हणजे निकाल म्हणजे मला म्हणायचं काय, माझी आता निकाल म्हणजे गुणवत्ता यादी लागली, नंतर निवड यादी लागेल. पण आता या गुणवत्ता यादीमध्ये माझी निवड होणार का, कसं चेक करायचं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. चला तुम्हाला घेऊन जाऊ तिकडे. बिफोर दॅट तुम्हाला एक पुण्याचा, आता ही पुण्याची आहे, मी पुण्याची ही जाहिरात घेतली आहे. पुण्याच्या जाहिरातीमध्ये मी सपोज चेक करतोय काय, एससी कॅटेगरीच्या 2 जागा होत्या. महिलांसाठीची 1 जागा आहे आणि जनरल साठी समांतर आरक्षणाशिवाय म्हणजे काय, जनरल साठी 1. मग कोण विद्यार्थी सिलेक्ट झालाय तुम्हाला लगेच कॅल्क्युलेट करून दाखवतो मी. बघा कोण सिलेक्ट झालाय लगेच सांगतो. बघा ही यादी तुमच्या समोर, यादी तुमच्या समोर आहे. इथे बघितलं ओपनची, ओपन काय याच्यामध्ये, ओपन जनरलची, सॉरी एससी मी सांगितलं, एससी मधून आपल्याला घ्यायचं आहे. एससी कॅटेगरीची जनरलची 1 जागा आहे आणि एक काय फिमेलची जागा आहे. कोण सिलेक्ट आहे पटकन मी तुम्हाला सांगतो. बघा इथे खाली येतो, तुम्हाला घेऊन मी इथे खाली घेऊन येतो. बघा एससी मेल हा जो आहे, हा कॅन्डिडेट सिद्धार्थ लोणकर हा विद्यार्थी सिलेक्ट आहे. कुठून सिलेक्ट आहे, हा विद्यार्थी सिलेक्ट आहे एससी जनरल मधून. आणि एससी फिमेलची दुसरी कॅन्डिडेट जे आहे, म्हणजे जे पद आहे ते कुठून असेल सिलेक्ट ते दाखवतो तुम्हाला मी. एससी फिमेल तुम्ही एससी फिमेल चेक करा तर ती तुमचं सिलेक्शन. बघा एससी फिमेल ही जी कीर्ती कांबळे ही विद्यार्थी सिलेक्ट आहे. हे दोघे कॅन्डिडेट एससी मधनं सिलेक्टेड आहे. आता राहिला पुढचा प्रश्न, पुढचा उदाहरण, दुसरं एक उदाहरण दाखवतो तुम्हाला मी. जसं की दिसतंय ओबीसी कॅन्डिडेट आहे, ओबीसी मधलं सपोज ओपन मधनं घेतो तुम्हाला मी. ओपन मधलं खुला प्रवर्ग काय, 3 महिला आहे खुल्या प्रवर्गामधल्या आणि जनरल किती जागा आहे, खुल्या प्रवर्गाला 3 जागा आहे. मग ह्या चेक करून सांगतो तुम्हाला मी. फिमेल 3 आणि मेल 3 किंवा जनरलच्या 3 जागा कोण सिलेक्ट आहे लगेच ते पण दाखवतो तुम्हाला. बघा इथे चेक करूया आपण. 3 आहे ओपन मधनं. ही यादी इथे तुमच्या समोर आहे. इथून सुरुवात होते यादीला. बघा इथून सुरुवात होते यादीला. पहिलं पेज मी तुम्हाला घेऊन जातोय. हे आहे पहिलं पेज, हे आहे पहिलं पेज. आता ओपनच्या 3 ज्या जागा आहेत ना त्या कुणाला मिळणार थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. बघा असं चेक करायचं तुम्हाला. पहिले 3 जे विद्यार्थी असतील, बघा हे 3 विद्यार्थी सिलेक्टेड आहे. कोण कोण, हा सिलेक्टेड आहे रामेश्वर, हा पण सिलेक्टेड आहे स्नेहल म्हणून आहे. ही ओपन फिमेल आहे, ही ओपन फिमेल मधनं जाणार. बघा ही ओपन फिमेल मधनं रँक 1 आहे. ही जनरल, ओपन जनरल मधनं रँक 1 आहे. कुणाचा, रामेश्वरचा. त्यानंतर हा तिसरा कॅन्डिडेट आहे ओपन फिमेल, ही जाणार आहे ओपन मधनं, ओपन सेकंड आहे फिमेल मध्ये, ओपन सेकंड आहे. त्यानंतर ही जी आहे कॅन्डिडेट ही आहे ओपन फिमेल मधनं थर्ड. झाल्या ओपन फिमेल 3 सिलेक्ट. सगळ्या ओपनची 1च आहे, ओबीसीच्या 2 तिथे गेलेल्या आहे. त्यानंतर हे ओपनचा 1 झाला जनरलचा. मग ओपनचा जनरल सेकंड कोण आहे, हा बघा ओपन जनरल सेकंड मध्ये गेलाय. आणि ही जी फिमेल आहे, ही ईडब्ल्यूएस ची आहे. आता ही ईडब्ल्यूएस ला जागा असेल तर ईडब्ल्यूएस मधूनच जाणार आहे का जागा, ईडब्ल्यूएस ला आहेत जागा, इकडून जाणार. आणि जनरलचा हा 3 नंबरचा हा झाला सिलेक्ट. हे सगळे 6चे 6 झाले, ओपन मधनं गेले बरोबर. हा 1 2 3 4 5 6 3 फिमेल आहे आणि बाकीचे मेल आहे. कुठून गेले हे, ओपन जनरल. आता ईडब्ल्यूएस जर बघितला, ही जी कॅन्डिडेट आहे कोण आहे, शीतल. ईडब्ल्यूएस फिमेलला जागा आहे का, ईडब्ल्यूएस फिमेलला जागा आहे, यस 1 जागा आहे. मग ती जागा यांनाच गेली. कोणाला गेली ती जागा, जी आता मी तुम्हाला सांगितलं ईडब्ल्यूएस फिमेल, ही गेली ईडब्ल्यूएस फिमेल मधनं. कोण आहे, ही बघा ही गेली शीतल ईडब्ल्यूएस फिमेल मधनं. अशा पद्धतीने तुम्हाला सगळे निकाल चेक करायचे. आता जवळपास सगळ्याच निकाल मी तुम्हाला इथे सांगितलाय. अजून जर सांगायचं म्हटलं यामध्ये काय सांगू शकतो आपण, ईडब्ल्यूएस चे कॅन्डिडेट सांगितले मी तुम्हाला 1 आणि 2 आहे. दुसरे 2 कॅन्डिडेट जे असतील ईडब्ल्यूएस च्या सिरियल मध्ये ते सिलेक्टेड आहे. या पद्धतीने निकाल चेक करायचा. यामध्ये जर काही शंका आली तर नक्की कळवा. माझा नंबर तुमच्याकडे असेलच, व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअपला शक्यतो मेसेज करा. मेसेज करताना 4 गोष्टी मला पाठवा. तुमचा हा जो रिझल्टचा PDF आहे ती पण पाठवा.
सेकंड तुमची कास्ट पाठवा, तुमचा रँक पाठवा, नंतर फोर्थ मध्ये तुमचं नाव डिटेल्स मध्ये पाठवा आणि ऍडचा जो ऍड तुम्हाला दाखवायचा स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवा. तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगू शकतो तुमचं सिलेक्शन होणार की नाही. सो काही शंका असेल तर नक्की कळवा, व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन पण कमेंट टाका. इग्नाइट अकॅडमीचे विद्यार्थी तुम्ही असाल तर नक्की माझ्यापर्यंत मेसेज पोहोचवा. तुम्ही सिलेक्ट झाला असेल तर नक्की मला पोहोचवा. तुमचं अभिनंदन करायला आमची टीम उत्सुक आहे. इतरही विद्यार्थी कोणी असेल जे आम्हाला युट्यूबवरती फॉलो करतात त्यांनी सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये टाका किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून सांगा तुमचं सिलेक्शन झालं की नाही किंवा इग्नाइटचा फायदा तुम्हाला कितपत झाला ते पण आम्हाला खालच्या कमेंट बॉक्समध्ये पण कळवा, मेसेज करून पण कळवा. तुमच्या काही शंका असेल त्या माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा, मी तुम्हाला लगेच शंका क्लिअर करून देतो. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.